ठाकरेवर आता ही स्थिती आली आहे की बाळासाहेबांच्या जे उच्चार आहे किंवा त्यांचे जे काही शब्द आहे एआयच्या माध्यमातून एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजासमोर देशासमोर दाखवून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा मोठा अपमान करण्याचा एक मोठं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे। या देशामध्ये किंवा जगामध्ये अशा कुठल्याही व्यक्तीने बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तीच्या वाक्यप्रचार किंवा त्यांचे जे काही साऊंड आहे तो साऊंड एआयच्या माध्यमातून वापरणे हे अत्यंत चुकीचं आहे। बाळासाहेब हयात नसताना त्यांचा त्या ठिकाणी त्यांची जी स्टाईल होती भाषणाची किंवा त्यांचे जे शब्दप्रयोग होते ते हयात नसताना केवळ राजकीय फायद्याकरता किंवा राजकीय कार्याकरता उद्धव ठाकरेंनी वापरले। बाळासाहेबांचा अपमान यापेक्षा मोठा होऊ शकत नाही। मला वाटतं हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान केला आहे। काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये भाजपच्या सिंधुदुर्ग प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्याचवेळी तुमची जी बूथ रचण्याचं आहे त्याचं कौतुक केलं, म्हणजे सगळा विरोधाभास हा उद्धव ठाकरेंच्या भाषणात होता। त्यांना काही कळत नाही उद्धवजींना की ते कुठं चालले आहेत। त्यांना वाटच समजत नाहीये राजकारणाची। महाराष्ट्राची नाडीच समजली ना उद्धव ठाकरेंना, ना संघटनेची नाडी समजली, ना महाराष्ट्राची नाडी समजली किंवा महाराष्ट्राचं सरकार कसं चालवलं पाहिजे याची नाडी समजली नाही। खरं तर नाडी समजून घ्यावी लागतं। संघटना कशी चालवायची यामध्ये त्यांच्याकडे काही माणसं नाही आहे। आमची संघटना ही बूथ अध्यक्षापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत ही मेरिटवर क्वालिटीवर चालतं आणि क्वालिटीवर आमची संघटना त्या ठिकाणी पूर्ण वेळ काम करतात। 1.5 कोटी सदस्य संख्या भाजपची झाली आहे। खरं तर सरकार म्हणून उद्धव ठाकरेजींना महाराष्ट्राची नाडी कळली नाही आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहे। अस्वस्थ झाल्यामुळं कधी भाजपाचं त्यांना काही गोष्टी चांगल्या वाटतात तर हिंदुत्वाचं। खरं तर त्यांनी विचार केला पाहिजे शांतपणे एकट्यात बसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या भाषा शब्द ते एआयच्या माध्यमातून दाखवायला लागले। इतकी परिस्थिती वाईट का झाली? कारण हिंदुत्वाचा विचार सोडला। त्यांच्या 50 गोष्टी मी सांगू शकतो जेव्हा ते समोर समोर बसतील तेव्हा। त्यांचा माईक तिकडे, इकडे माईक आमचा, केव्हाही त्यांनी चॅलेंज स्वीकारावं। त्यांच्या 50 गोष्टी मी सांगतो की त्यांनी हिंदुत्वाशी कशी कशी कॉम्प्रोमाइज केली। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काय सहन केला त्या ठिकाणी। आता तर आपण बघितलं असाल वक्फ सुधारणा बिलावर सुद्धा उद्धव ठाकरेची हिंमत झाली विरोधात मतदान करायची। इतके शरद पवारांच्या आरी, सोनिया गांधीच्या आरी गेल्यात उद्धव ठाकरे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरेवर किती बोलायचं यापेक्षा न बोललेलं बरं। उद्धव ठाकरेंची आता छोटा कार्यकर्ता, परवा मला 50 कार्यकर्ते येऊन भेटले उद्धव ठाकरेंचे, नाव देऊ शकतो उद्धवजींना मी। ते पक्षात येणार आहे, भाजपमध्ये येऊन आले नाहीये, येणार आहे। ते म्हटले की उद्धव ठाकरेजींनी वक्फ सुधारणा बिलाचा विरोध करून सर्वात मोठी चूक केली आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेला अपेक्षित होतं वक्फ बिलाची सुधारणा ती उद्धव ठाकरेंनी होऊ दिली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी त्याला मतदान केलं नाही। शेवटी आम्ही केलं। आमचे मोदीजी आणि आमचे सरकार वक्फ बोर्ड सुधारणाबद्दल आमचा मॅनिफेस्टो होता तो केला, पण उद्धव ठाकरेंनी मात्र विरोध करणे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना सुद्धा मान्य नव्हतं। खऱ्या अर्थाने असे अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत त्यावर न बोललेलं योग्य आहे। सर, पण कुठेतरी पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झालेला आहे। घाटकोपरमध्ये एक घटना घडली आहे, गुजराती विरुद्ध मराठी झाली आहे, मोठा राडा पण झाला नाही। आता काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे।
पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन मराठी संदर्भातच आहे, कारण की एकीकडे मराठी भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात, दुसरीकडे शाळेमध्ये मराठी भाषेबरोबर आता हिंदी भाषा देखील कंपल्सरी केली जाते. कसं बघता याकडे? नाही, हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे. दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्वाच्या आहेत. त्यामुळे मराठी ही प्रथम आहे, हिंदीला राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे. सर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ असं म्हणतात की औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो भाजपने वेळेत गुंडाळलेला आहे, कारण रेशीम बागेत जर काही लोक घुसले असते तर खूप वाईट झालं असतं किंवा खूप त्यांना पश्चाताप झाला असता. मुळात हर्षवर्धन सपकाळाची उंचीच नाही बोलण्याची. काहीतरी काँग्रेस पक्षामध्ये काय झालं मला कळत नाही. मला काही त्यांच्या पक्षाच्या नियुक्तीबद्दल बोलायचं नाहीये. थोडी उंची बघून बसलं पाहिजे, बोललं पाहिजे संघाबद्दल. रेशीमबागचा उल्लेख करताना आदर्श पवित्र स्थळाचा उल्लेख सपकाळाच्या तोंडातून निघणे हे काही योग्य नाही आहे. सपकाळांना उंची नाही आहे आणि काय बोलतात त्यांना कळत नाही. सध्या आता ते मीडियाच्या झोतात येण्याकरता या ठिकाणी असे काही शब्द प्रयोग करतात आहे. नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी या त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बरोबर येण्याचा सपकाळाचा प्रयत्न आहे आणि तो केविलवाना प्रयत्न आहे. तो कधी संघाबद्दल बोलतात, कधी रेशीमबागेबद्दल बोलतात, कधी मोदीजी बद्दल बोलतात, कधी देवेंद्रजी बद्दल बोलतात. त्यांनी थोडा धीर धरला पाहिजे. जरा संघटनेचं काम वगैरे महाराष्ट्रभर फिरून केलं पाहिजे. पहिला तर त्यांना हे केलं पाहिजे की त्यांच्या महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे जे तोंड आहेत त्यांनी जरी एकत्र आणले तरी भरपूर आहे. कशाला दुसऱ्या पार्टीवर बोलता? आपल्या पार्टीला सांभाळा ना. आपल्या पार्टी सांभाळण्याकरता तुमची उंची जरा कमी पडत आहे, ती जरा उंची त्यांनी दुरुस्त म्हणजे उंचीबद्दल बोललं पाहिजे. आपली उंची नाही त्या विषयात बोलू नये. सर, नाशिकमध्ये जो हिंसाचार झाला त्यामध्ये 1400 ते 1500 जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे जे आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यामध्ये सहभागी असल्याचे समोर आले. असं आहे, जो गुन्हा करेल त्याला दाखल होईल गुन्हा. तर महाविकास आघाडीचे का महायुतीचे आहे? पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केला आहे आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वतः या ठिकाणी आमचं बांधकाम उद्ध्वस्त कमी करू, पण त्या ठिकाणी प्लॅनिंग केली पोलिसांविरुद्ध. पोलिसांना मार खावा लागला. तिथे प्लॅनिंग करणारे कोण होते ते आले नजरेमध्ये. कुणी प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना घेरला आहे. त्यामुळं पोलिसांनी केलेली कारवाई कुठलीही त्या ठिकाणी पक्षपाती नाही आहे. ज्यांनी षडयंत्र केलं, ज्यांनी पोलिसांना ज्यांना मारहाण केली त्यांना पोलिसांनी पकडलं आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेश संघटनात्मक बदल मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष दरेकरांचं नाव चर्चा, अजून इतरांची नाव चर्चा. पण भाजपच्या कोरच्या नेते कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे का की जो मूळ संघटनातलं आहे त्याला जबाबदारी द्यावी अशा स्वरूपाची अशा प्रकारचा सूर पाहायला मिळतोय का? नाही, आमची संघटनात्मक रचना बूथ अध्यक्षापासून आता मंडळापर्यंत सुरू आहे. मंडळापासून जिल्हाध्यक्षापर्यंत 30 तारखेपर्यंत होईल. 30 तारखेनंतर विषय येतील की प्रदेशाध्यक्ष, शेवटी कार्यकारी अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी आहेत. आता मुंबई अध्यक्षाबद्दल विचार केला तर मुंबईच्या अध्यक्षाबद्दल सुद्धा ज्या हिअरिंग होतील, आमचे जिल्हाध्यक्ष जे त्या ठिकाणी नवीन निवडून येतील किंवा नियुक्त होतील त्यांच्याकडनं मुंबई अध्यक्षाकरता नाव मागवलं जाईल. आमचे तिथे मुंबई शहराचे कोर ग्रुपचे 22 लोक आहेत जे अत्यंत महत्वाचा रोल संघटनेमध्ये आहे. त्यांचं सिंगल व्यक्तिगत हिअरिंग होईल. जोपर्यंत आमच्याकडे एकमत होत नाही आणि एक वाक्यता येत नाही असा कुठलाही निर्णय मुंबईमध्ये होणार नाही. जो संघटनेच्या मुख्य कोर टीमच्या विरुद्ध असेल किंवा त्यांच्या मनाविरुद्ध असेल असा कुठलाही निर्णय मुंबई शहरात होणार नाही. जो निर्णय जिल्हाध्यक्ष जे मुंबईचे आहेत त्यांना न विचारता होईल. जिल्हाध्यक्षांना आणि मुंबई शहराच्या प्रत्येक कोर ग्रुपच्या नेत्यांना विचारूनच मुंबई शहराचा निर्णय होईल. त्यामुळे आत्ता सध्या कुणाच्या नावाची चर्चा नाही आहे. कुणाचं नाव समोर आणणे काही योग्य नाही आहे. भारतीय जनता पार्टी काही टीव्हीवर आलेल्या नावाच्या किंवा मीडियावर आलेल्या नावाचा विचार करून कधी अध्यक्ष ठरवत नाही. भारतीय जनता पार्टी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन हा पक्षाध्यक्षाचा निर्णय करतं, मुंबई शहराच्या अध्यक्षाचा निर्णय करतं. ही काँग्रेस नाही आहे की हर्षवर्धन सपकाळाचा निर्णय झाला कुणाला माहीत नाही पडलं, कुठनं आलं, काय त्याची मेरिट आहे डिसमेरिट आहे मला माहिती नाही. पण काँग्रेस पार्टीसारखी ही पार्टी नाही आहे.
काँग्रेस पार्टी ही वरून चालतं, आमची पार्टी बूथ अध्यक्षाकडून चालतं आणि त्यामुळे आमच्या पार्टीमध्ये जे काही मेरिट आहे ते संघटनेला पुढचे 3 वर्ष मुंबई किंवा महाराष्ट्र या संघटनेला बूथ अध्यक्षापर्यंत चालवून घेणारा नेताच आपल्या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि मला असं वाटतं मुंबई सुद्धा शहराचा अध्यक्ष मेरिटवरच होईल. सर्वच सन्माननीय आमदारांची, सर्व सन्माननीय कोर ग्रुपच्या नेत्यांची एकमत करून आम्ही निर्णय करू. छत्रपती संभाजीराजांनी भेट घेतली आहे. छत्रपती संभाजीराजांनी तुमची भेट घेतली आहे. 2100 रुपये छत्रपती संभाजीराजे माझ्याकडे कोल्हापूरचं क्रिकेट स्टेडियम जी महसूल विभागाची जागा आहे 30 एकर ती जागा क्रिकेटच्या स्टेडियमला मिळावी याच्याकरता आले होते आणि त्यांचा दुसरा प्रस्ताव होता की एक त्या ठिकाणी औषधालय जे वनस्पती आहे औषधीच्या त्या वनस्पतीचे एक वन तयार करण्याचं कोल्हापूरमध्ये 2 प्रस्ताव माझ्याकडे येऊन आले. दोन्ही प्रस्ताव माझ्या अखत्यारीत आहे. निश्चितपणे कोल्हापूरकरता दोन्ही निर्णय करण्याकरता मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचीही चर्चा करेल. तिथले आमचे चंद्रकांत दादा आहेत, कोल्हापूरचे आमचे आमदार आहेत, आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला की दोन्ही प्रस्ताव त्यांनी आणले ते सार्वजनिक हिताचे आहे, त्यामुळं आज ते सार्वजनिक हिताच्या बाबीकरता आले होते. लाडक्या बहिणी संदर्भामध्ये 2100 रुपयाचा हप्ता दिला नाहीये, त्यामुळे सरकारच्या विरोधात 420 गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचे बॅनर आहेत शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकडून लावण्यात आलेले. कसं बघता या सगळ्या? फार घाई करतात आहे ते लोक. त्यांना हे कळायला पाहिजे की कुठलाही निवडणुकीचा मॅन्युफॅक्चर जो असतो, आम्ही जे संकल्पपत्र दिलाय निवडणुकीच्या काळामध्ये 14 कोटी जनतेला आम्ही सांगितलं आहे की आमचं सरकार 2100 रुपये महिना देईल लाडक्या बहिणीला. सरकार किती दिवसाकरता आहे? 5 वर्षाकरता आहे. मॅन्युफॅक्चर किती दिवसाकरता आहे? 5 वर्षाकरता आहे. आम्ही जे निवडणुकीत आश्वासन देतो ते या सरकारने पाळायचं असतं. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार आमच्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देईल. तो निर्णय सरकार घेणार आहे. तो आज घ्यायचा की उद्या घ्यायचा की परवा घ्यायचा हे काही रोहिणी खडसे ठरवणार नाही, ते सरकार ठरवेल. त्यामुळं त्यांनी काही काळजी करू नये. आम्ही एकच नाही, लाडकी बहिणीचाच निर्णय नाही, या महाराष्ट्राच्या जनतेला 47 विकासाच्या विषयावर आम्ही संकल्पपत्र दिला. 47 विषय दिला महाराष्ट्र जनतेला की आमचं सरकार आलं आम्ही हे करू. आम्ही सरकार आल्यावर शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर 12 तास दिवसांनी वीज देऊ. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ. असे 47 आश्वासनं निवडणुकीच्या मॅन्युफॅक्चरमध्ये आम्ही दिल्या आणि आम्ही वाचून दाखवू तुम्हाला जेव्हा 4.5व्या वर्षी प्रेस घेऊ की 1, 2, 3, 4, 7 47 पूर्ण झाले. आता पुढचे 47 कोणते ते तुम्हाला दुसरे वाटते. त्यामुळे आता त्यांनी 15 वर्ष काळजी करू नये कोणी. 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार असणार आहे. मॅन्डेट भाजपा महायुतीलाच मिळणार आहे कारण आम्ही आमचा मॅन्युफॅक्चर पूर्ण करणार आहे. सर, नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते. ही सगळे जे काही कारवाई सुरू होती राजकीय द्वेषावर सुरू असल्याचं नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीने चार्जशीट तयार केली आहे. त्या चार्जशीटमध्ये गांधी परिवार अटकला आहे आणि गांधी परिवाराचा आता फेस जेव्हा त्या चार्जशीटमधले मुद्दे बाहेर येतील, चार्जशीटमधले विषय बाहेर येतील, तेव्हा गांधी परिवारांनी काय काय भ्रष्टाचार केले हे जनतेसमोर येणार आहे आणि ते जनतेसमोर येऊ नये म्हणून आंदोलन चालू आहे. भाजपा महाराष्ट्र प्रत्येक बूथपर्यंत, प्रत्येक जनतेपर्यंत कसा कसा यांचा सहभाग आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये, तो सहभाग आम्ही जनतेसमोर मांडणार आहे. काँग्रेस पार्टीचा बुरखा फाडणार आहे. घाबरून आंदोलन करताय की काँग्रेस पार्टी की ते त्यांना वाटतंय की आता गांधी परिवाराचं नाव हे क्लिअर कट या ठिकाणी नॅशनल हेराल्डमध्ये आणलं आलेलं आहे आणि फेस सेविंग करता असे आंदोलन करतात आहे. उद्धव ठाकरे ने अपने भाषण के दौरान बाला साहब ठाकरे का एआई भाषण इस्तेमाल किया था, क्या कहना चाहते हैं? देखिए, इतनी बड़ी मजबूरी और ये परिस्थिति उद्धव ठाकरे पर आई है कि आज बाला साहब हयात नहीं है और बाला साहब हयात नहीं होने के बाद उनको उनकी स्पीच, उनका आवाज एआई के माध्यम से बनाकर अपनी जो पूरी इज्जत चली गई है महाराष्ट्र में वो वापस लाने का प्रयास किया है. उन्होंने ये नहीं करना चाहिए था. कोई भी बेटा होकर बेटे के नाते अगर देखेंगे उद्धव जी को
बाला साहब के लड़के करके भी देखेंगे तो भी गलत है, पार्टी करके भी गलत है। अगर कल मैं अटल बिहारी वाजपेयी जी का आवाज एआई के माध्यम से भाजपा कार्यकर्ताओं को सुनाऊंगा, ये मेरे लिए कभी भी अच्छा नहीं है, पार्टी के लिए अच्छा नहीं है। ना पार्टी के लिए वो अच्छा है एआई के माध्यम से बाला साहब की आवाज को इस प्रकार से प्रसारित करना, ना उनके पिता पुत्र के नाम से भी व्यक्तिगत रूप से देखेंगे तो भी ठीक नहीं है, ठाकरे परिवार के नाम से देखेंगे तो ठीक नहीं है। और ऐसा क्यों करना पड़ा उद्धव ठाकरे को कि उद्धव ठाकरे ने पूरी कांग्रेस पार्टी और शरद पवार जी के चक्कर में जो धूल महाराष्ट्र में उनको मिली है, पूरी पार्टी उसकी खत्म हो चुकी है। कल मुझे लोग मिले थे, कल वो कह रहे थे कि बाला साहब उद्धव ठाकरे ने जो वक्त सुधारना बिल आया है उससे खिलाफ वोट करके बहुत बड़ी गलती कर दी, हम नहीं रहना चाहते उद्धव ठाकरे के साथ। 50-100 कार्यकर्ता पार्टी में प्रवेश करने आए थे, अभी नहीं हुआ प्रवेश उनका, लेकिन होने वाला है। उद्धव ठाकरे को जो इस प्रकार से जो बार बार महाराष्ट्र में झटके मिल रहे हैं, उनको ये पार्टी टूट रही है, उनको पार्टी में आज सारा संभ्रम का वातावरण है, कोई भी नीति नहीं है, कोई भी विचार नहीं है, कोई भी संगठन विचार नहीं है, कुछ भी नहीं है। संजय राउत के सवेरे के जो मीडिया के ऊपर, मीडिया मैनेज के ऊपर वो पार्टी चलाना चाहते हैं। संजय राउत तो बैठे हैं पार्टी खत्म करने के लिए, संजय राउत तो उद्धव ठाकरे की पार्टी खत्म कर चुके हैं, बच्ची कुची खत्म करने वाले हैं। ये भी समझ नहीं रहा उद्धव जी को कि अपनी पार्टी कहाँ खत्म हो रही है, कौन खत्म कर रहा है, कौन से मुद्दे पे खत्म हो रही है, कौन से मुद्दे पे पार्टी चलेगी। ना संगठन का कुछ वहां पर कोई व्यवस्था है, ना नेता संभालने की व्यवस्था है, ना कार्यकर्ता संभालने की व्यवस्था है। उद्धव ठाकरे के पास कोई व्यवस्था नहीं है कार्यकर्ताओं को, जनता को संभालने की। ना उनको कभी महाराष्ट्र समझा है, ना महाराष्ट्र की जनता की क्या परिस्थिति है वो समझी है, ना सरकार करके उन्होंने सक्सेसफुली काम किया है, ना संगठन करके सक्सेसफुली काम किया है, ना जनता को संभालने का या कार्यकर्ता को संभालने के लिए कोई काम नहीं किया है और काम कर भी नहीं सकते। इसलिए ये स्थिति आ गई है कि हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी की आवाज एआई के माध्यम से उनको सुनाना पड़ रहा है। ये स्थिति उद्धव ठाकरे की आई है, ये स्थिति बहुत भयंकर है और ये स्थिति उनके ऊपर आई तो उनका विचार करना चाहिए कि ये स्थिति क्यों आई, कि बाला साहब नहीं रहने के बावजूद भी उनका आवाज एआई के माध्यम से कार्यकर्ता को सुनाना पड़ रहा है। ये स्थिति बहुत गंभीर है और ये गंभीर स्थिति क्यों है इसका उद्धव ठाकरे आकलन करें। सर, नेशनल हेराल्ड मामले में चार्जशीट दाखिल हुई है, प्रियंका गांधी, राहुल गांधी को आरोपी बनाया गया है, कांग्रेस लगातार प्रदर्शन कर रही है। और इसी से जुड़ा हुआ सवाल सर, रॉबर्ट वाड्रा को भी जमीन से जुड़े घोटाले में एक ईडी ने समन जारी किया, क्या गिरफ्तारी होनी चाहिए उन लोगों की? बार बार सिर्फ समन भेज के पूछताछ की जा रही है। कांग्रेस पार्टी और गांधी घराने ने सत्ता से पैसा और पैसा से सत्ता, ये राजनीति की है और ये राजनीति उनकी मूलता रही है। और नेशनल हेराल्ड में लो यार सारे जमीन के मामले में लो, इनका इन्वॉल्वमेंट है। अब ईडी और सारे प्रकरण में उनका इन्वॉल्वमेंट चार्जशीट पे आ गया है। ये चार्जशीट जब जनता के सामने जाएंगे कि कहाँ का भ्रष्टाचार किया है, ये जब ओपन हो जाएगा तो कांग्रेस पार्टी का पूरा नकाब दिख जाएगा, कांग्रेस पार्टी किस प्रकार से काम कर रही है और गांधी परिवार किस प्रकार से काम किया, सत्ता का कैसा इन्होंने सत्ता का कैसा इन्होंने इस प्रकार से दुरुपयोग किया है। तो मुझे लगता है जब ये चार्जशीट के मुद्दे जनता के सामने आएंगे, एक एक मुद्दा खुलेंगे, प्रियंका गांधी ने क्या किया, राहुल गांधी ने क्या किया, सोनिया गांधी ने क्या किया, इसके पहले ही आंदोलन करके ये जनता को गुमराह करना चाहते हैं। लेकिन जब सच्चाई सामने आएगी, सच्चाई सामने आ रही, इसलिए कांग्रेस पार्टी इस प्रकार से थोड़ी अभी आंदोलन करके फेस सेविंग करना चाहती है। लेकिन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के 14 करोड़ जनता तक जाएगी। ईडी में जिस प्रकार से चार्जशीट में इन्होंने जो लफड़े किए हैं वो जनता के सामने हम लाएंगे। हम जनता के बीच में जाने वाले पूरी चार्जशीट के विषय को लेकर और क्या क्या भ्रष्टाचार किए, कैसे भ्रष्टाचार किए, कौन इसके पीछे था, किसने किसने कितना पैसा खाया, ये सारा जनता के सामने हम लाने वाले हैं। सर, एक अंतिम सवाल ममता बनर्जी को लेकर है। आप जानते हैं कि वक्फ को लेकर किस तरीके से हिंसा हो रहा है पश्चिम बंगाल में। अब ममता बनर्जी मुस्लिम स्कॉलर्स को ये कह रही हैं कि आप दिल्ली में जाइए, प्रदर्शन कीजिए। क्या वो अपने निजी हित के लिए इस प्रकार का हिंसा फैला रही है बंगाल में? ममता बनर्जी का मूल मैनिफेस्टो ऐसा है कि हिंदू पे अन्याय करना, हिंदू समाज पे अन्याय करना, वोटों की राजनीति के लिए, वोटों का तुष्टीकरण के लिए कुछ भी करना चाहती है ममता बनर्जी। और जनता अभी आने वाले चुनाव में उनको जीरो करने वाली है, साफ करने वाली है।
जिस प्रकार से पूरे देश में एक वेव है हिंदुत्व की, और हिंदुत्व के खिलाफ ममता बनर्जी जिस प्रकार से कर रही है, वोटों की राजनीति के लिए आने वाले चुनाव को देखते हुए सारे जो वोट्स उनको मिलने चाहिए जो हिंदुत्व के खिलाफ है, वो वोटों को जमा करने के लिए इस प्रकार की राजनीति वक्फ बोर्ड के सुधारना विधेयक को लेकर कर रही है। लेकिन ममता बनर्जी निश्चित रूप से धुल जाएगी, उनको पूरा सुपड़ा साफ करेगी। वहां की जनता का आकलन ऐसा है, अब ममता बनर्जी को नहीं छोड़ना है। सारे देश में मोदी जी के नेतृत्व में सरकारें बनी है। अब पश्चिम बंगाल की भी सरकार जो हिंदुत्व के विचारों को लेकर वह पश्चिम बंगाल को विकास की ओर लेके जाएगी, ऐसी सरकार पश्चिम बंगाल में बनने जा रही है। इसलिए ममता बनर्जी घबरा रही है।